हा जो आपला सह्याद्री साखर कारखाना आहे याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री पॅटर्न अशी आहे। एक सहकारातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून लौकिक प्रगतीसाठी सदैव प्रगतशील कार्यक्षेत्रातल्या सभासदांच्या मुलांसाठी ऍग्रिकल्चर कॉलेज अशा गुणवत्तापूर्ण कारखान्याची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आपल्या आणि यासाठी या सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सन्माननीय माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ आपण सर्व सभासद बंधू भगिनीनो या ठिकाणी आपण सर्वजण या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। धन्यवाद। या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, सर्वांना सन्मानित करण्यात येत आहे। 5 तारखेला होणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या आज मोठे मागाव येथे प्रचार सभा संपन्न होत आहे। या सभेसाठी आपल्या कराड उत्तरचे आमदार माजी आमदार सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील, अजिताप्पा आणि स्टेजवरील सर्व मान्यवर, आपण आज 5 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात पीडी पाटील पॅनलच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आम्ही परवाच आपल्या हॉटेलवरती मेळावा घेतला काँग्रेस पक्षाचा आणि आम्ही साहेब पीडी पाटील पॅनलला पाठिंबा जाहीर केला। याच्या पाठीमाग असं कारण आहे की आपण कारखाना हा महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त दर देणारा कारखाना आहे। आजपर्यंत कधी आपल्याला कमी दर दिला नाही, कारखाना चांगल्या पद्धतीने चाललेला आहे, म्हणून आम्ही सगळे गट तट विसरून आम्ही साहेबांच्या पाठीमाग आहे। आणि आता कारखान्याच्या बाबत म्हणतात की ऊस वेळेवर ऊस निघाला नाही आमचा वगैरे असे काही सभासद विरोधक तक्रार करतात। ऊसाच्या बाबतीत असं झालंय की आम्ही आमच्या नोंदी सह्याद्रीला नियमाप्रमाणे ऊस जातो, म्हणजे तो माझं समजा 15 डिसेंबरला माझ्या अडचणीची नोंद आहे आणि बाहेरचे जे कारखाने आता कृष्णा आपलं हेच राजाराम बापू वगैरे या टोळ्या कारखान्याचे येतात आणि त्या काय म्हणतात तुमचं 15 तारखेला अडचणी मागच्या ह्याच्यावर नोंदी करतात आणि तो ऊस 15 दिवस अगोदर घेऊन जातात। आपल्याला पण दम निघत नाही, सह्याद्रीचा प्रोग्राम प्रमाणे 15 येणार आहे, परत माझा फोडवा जानेवारीत येणार आहे, तोपर्यंत हे बाहेरचे कारखाने येतात आणि ते ऊस घेऊन जातात। त्यामुळं आपण म्हणतो की मग इथली सह्याद्रीची यंत्रणा कमी होत जात्या की आपणच ऊस घालत नाही, नोंदी करतो आणि ऊस घालत नाही। आम्हाला जेवढा ऊस घालवायचा आहे आमचा प्रोग्राम प्रमाणे ऊस जेवढा घालवायचा तेवढा सह्याद्रीला जातो, त्याबद्दल कसली तक्रार नाही। परंतु ह्या इतर कारखान्यांच्या मुळे किंवा आपल्या इथलेच काही लोकांनी इतर कारखान्यात टोळ्या वगैरे केल्यात त्याच्यामुळे ह्या प्रोग्राम मध्ये मिसमॅच सगळं होते आणि आपला हे ऊसाचं गणित फिसकटते आणि म्हणायचं की सह्याद्री कारखाना आता पहिल्यासारखं सह्याद्री कारखान्याचं साहेबांचं नियोजन तोडीच्या बाबतीत आमचे पाहुणे जरी गावात असले, आमचा काय आता राजाराम बापूला जातो, आमच्याकडे पण टोळ्या आहेत, त्यांचे पाहुणे असले तर त्यांचा पण ऊस नेत नाहीत, ते त्या प्रोग्रामच्या अगोदर ते आमच्या मागे लागतात, बाबा त्यांना गहू करायचा आहे, बाबा तेवढं आमचे 10 गुंठे न्या 20 गुंठे न्या, म्हणजे पण म्हणजे साहेबांचं नियोजन असं कारखान्यावरती स्ट्रिक्ट आहे। आणि कारखान्याच्या आता विधानसभेला काय झालं, कोण आलं, त्याचा कशा पद्धतीने कोण निवडून आलं, काय झालं ते सर्वांना माहित आहे। परंतु कारखाना हा विषय असा आहे की एक हाती कारभार साहेबांच्या हातात कारखान्याचा आहे आणि जर आपण असं एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून असं एखादं पॅनल टाकलं, मागे एकदा आपल्या शेजारच्या कारखान्यात तसं झालं आणि उद्याच्याला सत्ता सगळ्यांनी तुटून पडायचं, मला ह्याचं टेंडर पाहिजे, मला त्याचं टेंडर पाहिजे आणि त्या कारखान्याची सगळी पूर्ती वाट लावायची। म्हणजे जर कारखाना चांगला चाललाय तर आम्ही इथं राजकारण काय बघत नाही,
तर आम्ही गट्टट उचलून आम्ही साहेबांच्या पाठीमाग असं निक्षूनपणे आम्ही परवा पण अजित आप्पा आम्ही सर्व काँग्रेसच्या कराड तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची सभासदांची कार्यक्रम मीटिंग आपण आयोजित केली आणि आपण ह्या सह्याद्री कारखान्याला पाठिंबा जाहीर केला। तर आपल्याला सह्याद्री कारखान्यानं पाणी पुरवठा योजना पहिल्या 70-72 आमची भरणात पाणी पुरवठा योजना सह्याद्री कारखान्याच्या सहकार्यामुळेच उभा राहिली किंवा अनेक योजना पीडी पाटील साहेबांनी या उत्तर आपल्या कराड तालुक्यात पाणी पुरवठा योजना कारखान्याच्या मार्फत चालतात म्हणून आपल्या इकडं पाणस्थळ पूर्वीपासून अगोदर पाणस्थळ झालं त्यामुळं हा भाग आपला सुजलाम सुफलाम झाला आणि कारखान्याचं मार्फत वसुली असेल सोसायटीची वसुली असेल पाणी पुरवठ्याची वसुली असेल तर ते आपल्याला नियमितपणे कारखान्याकडून मिळते त्यामुळे आपल्या ह्या योजना असतील सोसायटी असतील व्यवस्थित चालल्या जातात। तर आपल्याला म्हणून येत्या 5 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी पीडी पाटील पॅनेलला कबशीच्या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्या एवढी विनंती करताना माझे 2 शब्द संपवतो। उद्याच्या 5 तारखेला होऊ घातलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या वाघाव या नगरीमध्ये प्रचार सभा आयोजित केली। यासाठी प्रचार सभेचे अध्यक्ष या प्रचार सभेचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सह्याद्री कारखाने चेअरमन सन्माननीय माजी आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ चंद्रकांत आजच्या सभेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार दादा, काँग्रेसचे नेते अजित आप्पा, मर्चंट बँकेचे चेअरमन माणिकराव पाटील दादा, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले देशमुख साहेब असतील, माझ्यावर आलेले आमचे पालीचे माजी संचालक भास्करराव गोरे, मार्केट कमिटी संचालक सन्माननीय उद्धवराव फाळके आप्पा, व्यासपीठावर सर्व मान्यवर, या तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय प्रणवजी ताटे, पवार सर, बिकू पवार, जयंत पवार, प्रल्हाद पवार, सर्वच उपस्थित सर्व या परिसरातून आलेले सर्व मान्यवर ज्यांनी आता मार्गदर्शन केले ते काँग्रेसचे आणि माजी पंचायत समितीचे सदस्य आमचे सहकारी नामदेव अप्पा, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी। सह्याद्री कारखान्याची निवडणूक होत असताना प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आणि आपण पाहिलं असेल की आपले नेते स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या सह्याद्री कारखान्याची संकल्पना मांडली आणि आदरणीय या तालुक्याचे नेते स्वर्गीय पीडी पाटील साहेबांनी हा कारखाना 4-5 तालुक्यातील शेतकऱ्यांना संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून या कारखान्याची निर्मिती केली। मग घाटावरील तालुक्यातील गाव असतील, सभासद असतील, सातारा तालुका असेल, आपले कराड उत्तरचे सर्व शेतकरी सभासद असतील, अतिशय सूक्ष्म आणि अभ्यासू वृत्तीने हा कारखाना निर्माण केला आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सहकार रुजवण्याचं काम आपले नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, आपल्या जिल्ह्यातील चोऱ्याचे आमचे कैलासवासी आर.डी. पाटील साहेब असतील, आदरणीय पी.डी. पाटील साहेब असतील, आबासाहेब पार्लेकर, भिकुनाना केवळकर, अशी थोर मंडळी आहेत की ज्यांनी हा सहकार महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि सहकारातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची उन्नती होत असते आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं सह्याद्री कारखान्यानं सातत्यानं शेतकऱ्यांच्या उन्नतीचे, सभासदांच्या हिताचे निर्णय या कार्यक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या माध्यमातून घेतलेले आहेत। शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे हा तो दृष्टिकोन डोळ्यापुढे घेऊन आदरणीय साहेबांनी जवळजवळ 30 ते 35 लिफ्ट इरिगेशन योजना अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण केल्या आणि अतिशय उत्तम प्रकारे या योजना या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये सुरू आहेत। शेवटी तुम्हाला आम्हाला आपण शेतकरी कुटुंबातील आहोत, आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। जसं आपण पाहिलं असेल की या संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व आदरणीय गेले 25 वर्ष आदरणीय माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेब करत होते। या मतदारसंघामध्ये अनेक गावं ही पाण्याखाली आणली पाहिजेत। मग आमचा चोरे भाग असेल, इकडं मसूरचा हनबरवाडी, धनगरवाडी, गायकवाडवाडी हा भाग असेल, या योजनेला खऱ्या अर्थानं हे जे श्रेय जाते ते आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांना जातं। परंतु आपण बघितले की कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्यामुळे
अपघातानं यांचा विजय झाला, आपला पराजय झाला. परंतु आपण जर फलक केला तर ईव्हीएमच्या स्कॅममुळे या ठिकाणी या राज्यामध्ये युतीची सत्ता आलेली आहे. हे तुम्ही आम्ही डावलून चालणार नाही. आजही आपल्या पुढे प्रश्न आहे. आपल्या पुढे ना सुप्रीम कोर्टापुढे सुद्धा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाला विचारलं की दुपारी 4 नंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 70 लाख मतं वाढली कशी, याचा खुलासा हे निवडणूक आयोग देऊ शकलं नाही. याचाच अर्थ की स्कॅमच्या माध्यमातून अपघाताने ही सत्ता युतीची या राज्यामध्ये आली. आपला महाविकास आघाडीचा पराजय या ठिकाणी झाला. परंतु विरोधाला विरोध म्हणून आज सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये समोरचे पॅनेल आपल्या समोर दिसतात ते केवळ विरोधाला विरोध म्हणून उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी आज चांगली संस्था चालू आहे या राज्यामध्ये. खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या बाबतीमध्ये बोललं तर या ठिकाणी पुरस्कारानं प्राप्त झालेला हा कारखाना 30-35 हजार सभासदांचा हिताचा निर्णय आदरणीय संचालक मंडळाने आमदार साहेबांनी या ठिकाणी घेतलेले. मग या ठिकाणी आपण एक्सपान्शनचा निर्णय आपल्या सर्वांच्या सहकार्यातून झाला. उद्याच्या 1 तारखेपासून आपल्या सर्व सभासदांना गावपोच मोफत साखर मिळणं हा एक धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. शेवटी सभासदांचं हित जोपासण्याचं काम केलेलं आहे. तोडीच्या बाबतीमध्ये थोडं पुढं मागं झाला. प्रत्येक गावामध्ये आम्हाला अडचण येतात, पण आज आपणही विचार केला पाहिजे की अडचणीच्या नोंदी किती वाढल्या. सुरुवातीच्या 3,500 हेक्टर टन त्या ठिकाणी नोंद होत होती. आता 22,000 हेक्टर टन 22,000 हेक्टर नोंद होती. सांगण्याचं तात्पर्य की या सर्व दृष्टिकोनाचा विचार करून एक्सपान्शनचा निर्णय घेतला. भविष्य काळामध्ये ही अडचण दूर होणार आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक याचाच भांडवल करतात, तुमच्या पुढे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, आमिष दाखवतात, भूलथापा टाकतात. आज आपण जर पाहिलं असेल, आपण सांगितलं की आज आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वच नेते मंडळी अप्पा असतील, अजित अप्पा असतील, नामदेव अप्पा असतील, यांनी सुद्धा निर्णय घेतला की चांगल्या संस्थेला हातभार लावायचा, पाठिंबा द्यायचा. या तालुक्यामध्ये या कार्यक्षेत्रामध्ये घाटावरची सुद्धा मंडळी एकवटली. परवा कडेगाव असेल, कडेपूर भागामध्ये अतिशय चांगल्या सभा झाल्या. शेवटी पूर्वीच्या काळामध्ये ज्या नेते मंडळींनी सभासद करून घेऊन कारखान्याला खऱ्या अर्थाने ऊस आपण घातला, त्याचा मोबदला किंवा त्याची उन्नती शेतकऱ्यांची त्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून उद्याच्या आपल्या 5 तारखेला आपण सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला एवढंच सांगतो की विरोधक मंडळी तारळी धरणाच्या बाबतीमध्ये श्रेयवाद घेतात. अनबरवाडी धनगरवाडीच्या बाबतीमध्ये आदरणीय आमदार साहेबांनी त्यावेळेला असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील, अर्थमंत्री अजितदादा असतील, यांनी टोकन अमाऊंट दिली. त्यात अनबरवाडी धनगरवाडी योजनेचं काम सुरू झालं. पण आयत्या पिठावर रेगोटा मारण्याचं काम ही विरोधक मंडळी या ठिकाणी करतात. यांच्याकडे कुठले मुद्दे नाहीयेत, केवळ वैयक्तिक टीका आमदारांच्यावर करायची, कुटुंबावर करायची. पण या सर्व टीकेला तुम्ही आम्ही उद्याच्या 5 तारखेला मताच्या रूपातून या ठिकाणी उत्तर द्यायचंय. आपल्या सह्याद्रीचा सर्व सभासद हा सुज्ञ सभासद आहे आणि मला माहिती आहे, खात्री आहे की आपण आदरणीय पी डी पाटील पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण उभं राहिलेलो तर राहणार आहोत आणि उद्याच्या तेच आपल्याला 5 तारखेला दाखवायचं. आज सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून दराच्या बाबतीत आपण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं दराची कोंडी फोडण्याचं काम कुणी केलं असेल तर आदरणीय आपले नेते चेअरमन बाळासाहेब पाटील साहेबांनी केलं. 3204 आणि अजून 50 म्हणजे 3254 अजून सातारा जिल्ह्यामध्ये एकाही कारखान्याने जाहीर केले नाही 32च्या पुढे दर. आज बिलाच्या बाबतीत बघितलं असेल, मी सातारा जिल्ह्यातल्या एका कारखान्याचं उदाहरण देतो, नाव घेणार नाही. अजूनही कारखान्याची बिलं आपल्या सभासदांना 2-2 महिने आपण मिळाली नाहीत. केवळ आज कर्जमाफी मिळणार नाही, देणार नाही अशी घोषणा झाली, परंतु त्या ठिकाणी केवळ सोसायटीची यादी गेली म्हणून सोसायटीच्या पुरतीच बिलं त्या ठिकाणी सभासदांनी दिली. हे तुम्हालाही माहिती आहे, आमच्या भागातील लोकांना माहिती आहे. पण सह्याद्री कारखान्यानं आपण जर बघितलं 16व्या 17व्या दिवशी आमच्या सभासदांच्या खात्यावर बिल आलेले. मग शेवटी सातत्यानं सभासदांचं हित जोपासण्याचं काम ही मंडळी, नेते मंडळी आदरणीय साहेब असतील, संचालक मंडळ करत असतील तर अशा दिशाभूल जी समोरची मंडळी दिशाभूल करतात या व्यक्तीच्या पाठीशी आपण उभा राहायचं की नाही हा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी अधिक न बोलता आप्पांना बोलायचे, साहेबांना विस्तृतपणे आपल्याला भाषण करायचे, ऐकायचे त्यांचं मार्गदर्शन. मी आपल्याला विनंती करतो, उद्याच्याला उमेदवार जवळ 70 आहे, त्यामुळे मतपत्रिकेचे कागद वाढले, त्यामुळे 10 या ठिकाणी मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत.
त्या 10 मतपत्रिकेवर 21 मत प्रत्येक सभासदांना द्यायचे. कपाशीचं चिन्ह बघून आपण बरोबर या ठिकाणी 21 मत देऊन पीडी पाटील पॅनेलला आदरणीय यशवंत विचार जपण्याचं काम आपण करावं आणि आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी पीडी पाटील पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती या परिसरातील या गावातील सर्व सन्मानित सभासदांना करतो. या ठिकाणी मला आमंत्रित केलं, मान सन्मान केला, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो आणि मी माझे थोडक्यात 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे प्रमुख प्रचारक, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय देवराज दादा, या सभेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, आमचे मित्र ऍडव्होकेट शामरावजी देशमुख, आदरणीय सर्व उमेदवार, वाघाव, मुळशी या परिसरातून आलेले सर्व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद, काल पाडवा झाला, पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा. आज ईद आहे, तरी सुद्धा तू शहरांच्या मटणाची सोय केली, धन्यवाद. आज काय खाय आम्ही खरंच म्हटलं बरं ह्याच्याकडे जाऊ. पहिल्यांदा साहेब मी वाघावर एवढी मोठी सभा बघतो, विजय पक्का आहे. आपण 2-3 महिन्यापासून पेपर मध्ये बघितलं, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गरज नाही, कारण तुम्ही खुर्शी धारणामुळे तुम्ही भाग्यवान. तुम्हाला कॅटमॅट माहित नाही पाहण्याचं काय, ते आम्ही बघू. मग आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून कैलासवासी पीडी पाटील साहेब यांच्या हातात सूत्र दिली. आज 50 वर्ष झाली. 50 वर्षाचा इतिहास पाहता आपण होतो कुठे, आलो कुठे आणि जाणार आहे कुठे. तुमच्या आमच्या गावाचे बंगले झाले, हे काय आपण 2 नंबरवाले आहे का हो, का दाऊद आहे, का अरुण गवळे? अरे आपण शेतकऱ्यांची मुलं, चव्हाण साहेबांची दूरदृष्टी, चव्हाण साहेबांच्या कृपेनं प्रत्येकाच्या वाकुऱ्यास पाणी गेलं, म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे आपण. मी का चुकून गट्टी गतीत गेली, आपण खोई. मला साहेबांनी सांगितले जपून बोलायचं, जपून बोलायचं की मी बी एम ए आहे. मी काय येणार आहे का 74 सालचा एम ए पॉलिटिक्स काय सांगा. आणि मी इंग्लिश मिडियम जायचं आहे, परंतु काय आपल्या जसं देश तसा देश. मग म्हणले आता मी निवडणूक जिंकली, आता सह्याद्री जिंकणार. आले का सह्याद्री जिंकणार. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण सह्याद्रीच्या रूपानं हिमालयाच्या रक्षणाला गेले होते. एवढा सह्याद्री कणखर. सह्याद्रीच्या नादाला लागू नका. तुमचं काय होतं, तुम्ही हाय कुठं? अरे कोंबड्या जागायला डाळगी नव्हती 20 वर्षापूर्वी, खोराडी नव्हती ती एकदम. आता 40-80 जागाच्या गाड्या कुठल्या. परंतु सांगतात काल बघा चिखलीला ऊस नव्हता कालपर्यंत, हे आमदार झाल्यापासून ऊस झाला. जलनायक. अरे कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण जलनायक. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची दूरदृष्टी
म्हणून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. तुम्हाला जर सह्याद्रीची निवडणूक माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्यावर अन्याय दूर करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे, तर बाजूला अजिंक्य तारा आहे, जा की तिथे बघ कसं घुसते आज बघ. ओला लवाडाच्या आईला होतात ते खपू नका. आणि मग तुम्ही साहेबांच्यावर एकेरी बोलता. तुम्ही आमदार पदाची निवडणूक जिंकली, पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला, बाळासाहेबांचा झाला, महाराष्ट्रात लोकशाहीकडेचा पराभव झाला, श्रीनिवास पाटील नाही. कुठल्या आमदाराकडे जाणार नाही विकास निधी मागायला? सांगा, हात वर करा. नाही आम्हाला जरा बदल पाहिजे. क्या बदल? कोणाकडे जाणार? इमारत कोणी उभी केली? का मनोज ना? सांगा की. नाही काय झालं, थोडा घोटाळा झाला, अर्धा किलो मटण आणलं, काय तुला मिळालंच नव्हतं? अरे तुम्ही कोण आहात? पैशासाठी मटणासाठी आपला स्वाभिमान विकला आणि त्याला आता प्रायश्चित्त बघतोय. कुणाच्या मांडीवर डोकं ठेवणार? कोण आहे तुम्हाला वाली? कोणाकडे जाणार? तहसीलदाराकडे काम आहे, कोणाकडे जाणार? तुम्ही सांगा, तुम्ही उठून सांगा, तुम्ही विचार करा. अरे ज्या कराडनं महाराष्ट्रावर राज्य केलं त्या कराडची परिस्थिती, दुसऱ्याच्या दारात उभं राहायची परिस्थिती आपण आणली. सह्याद्री कारखाना पाहिजे. सह्याद्री कारखान्यावर तुम्ही आमदार झाला, तुम्ही तुमच्या गावाला निघाला, जाताना पुन्हा उभे राहिले आणि चव्हाण साहेबांचा पुतळा, पिढी साहेबांचा पुतळा, सह्याद्री कारखाना 32,000 मालक असले, 32,000 सभासद असलेल्या मालकीचा सह्याद्री कारखाना, त्याच्याकडे बघून दंड थोपडतात. का आम्ही काही बार्शीच आहे? तुम्हाला दंड थोपडायचे होते. बाळासाहेबांना फोन करत होता, बाळासाहेब मी गावाला निघालोय, असली हिंमत तर या मैदानात बाळासाहेब आले असते. पिढी पाटील साहेबांचा मुलगा 32,000 सभासदांचा विश्वास तिथं उभा राहिला असता, दादाला दंड थोपडला. गंमत आहे रे. यावेळची सह्याद्री कारखान्याची निवडणूक वेगळी आहे. तुम्ही गमतीवाली निवडणूक घेऊ नका. जर चुकलं तर आपण आपल्या हातानं आपल्या घरच्या चुलीत पाणी ओतल्यासारखं होईल. याचा विचार करा. मी आज वाचलं, एका पॅनेलचे एक प्रमुख, सह्याद्री कारखान्याच्या बाजूची जी जागा आहे तिथं मोठे उद्योग उभे करून हे टाटाचा नातू का घरात आपल्याला बायका चहा येत नाही, थांब जरा म्हणते त्या कशाच काय. मग वागावकरांनो, रेल्वे काठाला जमीन आहे ना, मनोज आरके इकडं वर्धन हाईट्स कसे करा काय आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला, सह्याद्री कारखाना वाचा तर शेतकरी वाचेल. तुम्ही सह्याद्री कारखान्याच्या दराची चौकशी करा, दराशी चर्चा करा, सह्याद्री कारखान्याच्या प्रशासनाबद्दल चर्चा करा, सह्याद्री कारखान्याच्या प्रशासनाबद्दल चर्चा करा. भ्रष्टाचार झालाय का तर ते सांगा. तुम्ही सांगता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने 3204 रुपये दर दिला, गेल्या वर्षी 3150 दिला. 2 वर्षापूर्वी तुमचे साखर कारखान्याच्या तुडी येत होत्या, आता टोळ्या कुठे गेल्या? कारण त्यांनी त्यावेळेला 2928 रुपये दर दिला, 2 वर्षाची बिलं दिली नाही. कुठल्या तोडाला टोळी येणार? आणि तुम्ही सांगता हे खाजगी साखर कारखान्याची टोळी आहे. खाजगी बघा. आणि काय सांगतात? मग सह्याद्री कारखाना खराब झाला, सह्याद्री कारखाना मोडणार, एक चिमणी पुशे जावेला झाला, दुसरी राहणार मग त्या
आमचे मित्र निवासराव थोरात सांगतात मध्यापुरातला कारभार होऊन देणार नाही. निवासराव मी तीच तुम्हाला सांगतो, आपण हे होऊया मध्यापूरला कार्यक्रम नाही करायचा. आम्ही काही वेगळं सांगतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, सगळे सावध राहा. असे तर मी तुमचा पाहुणा आले का पाहुणा मी महिन्यात जत्रा आहे ना एप्रिलमध्ये येते व्हायला 5 तारखेला काय भानगड करा. कोण कोणाचं पाहुणं नाही, सगळी पाहुणं आहे ना आपण एकमेकाच. कमी बार्शीचा तुम्ही काश्मीरचा असा काय आहे. मग हे तुम्ही आता 3 महिन्यापासून वाचताय. बीडचे वाल्मिक, ही वाल्मिकची छोटी टोळी आहे, कराडबाग आहे, लुटणे. आपण जर चुकला तर जर 1-2 महिन्यात आपण गेलो शरवड वळलो अरे का कारखाना कुठं, कारखाना गेला. आणि तुम्ही आधी चुना घ्यायचा नाही इथे. पण तुम्ही ऐकताय कसं? पण मला सांगा तुम्ही कुठेकडे जायला काम करायला कोणाकडे जायला सांगा. आमच्या गावात परवा आले होते आमदार. आता मी 50 वर्षात 200, 900, 880 आमदार बघितले. म्हणले आमचे ते म्हणले अहो ते तुम्ही म्हटलं होता का नाही पानंद त्याची पानंद रस्ता. म्हटले मटणावर एवढा खर्च झाला चिखली, तो पानंद रस्ता पुढच्या वर्षी. पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे गेला होता, बाळासाहेब पाटलांच्याकडे गेला होता, श्रीनिवास पाटलांच्याकडे गेला होता. कधी असं उत्तर मिळालं नाही की पानंद करणार म्हणजे करणार, विकास करणार म्हणजे करणार. असं दुई डगरी हात नाही ठेवणार. वाघावकरांना मी तुम्हाला मी खरा अभिमान वाटला, आज मला खरंच हृदय भरून आलं. बाळासाहेब पेटा पाटील साखर सम्राट नाहीत, साखर चोर नाहीत. तुमच्या आमच्यात बसणारा, तुमच्या आमच्या सुखाला धावणारा, सुखात येणारा, दुःखात साथ देणारा सह्याद्रीचा हृदय सम्राट. आणि तुम्ही कशाच्या जीवावर बोलता? मला आता बाळासाहेबांना माझी चेअरमन करायचं. ही जी तुमची गर्दी आहे, पालीला जी गर्दी आहे, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही माझे आमदार करणार एवढं लक्षात ठेवा. आपण कशा जीवा बोलता? तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही सह्याद्री साखर कारखाना आमच्या मागणीवरून म्हणजे सभासदांच्या इंजिनिअरिंग ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग निघालं, ऍग्रिकल्चर कॉलेज काढलं. आम्ही साहेबांना सांगितलं आम्हाला साखर द्या, तोंड गोड करा. तेवढा जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं. असू द्या, साखर वाढवली आणि आता त्यांनी साखर फुकट दिली. तर आता विरोधक म्हणताय कारखान्याची निवडणूक आहे म्हणून फुकट दिली. पण लाडक्या बहिणीचे पैसे काय कधी दिले? लाडकी बहीण कुठले? अरे लाडक्या बहिणीचे पैसे जर तुम्ही आणले तर पृथ्वीराज बाळासाहेब पाटलांचे सुद्धा लाडके सभासद आहेत. त्यांनी हा घराच्या सह्याद्री साखर कारखान्याच्या मालकाला त्यांनी फुकट साखर दिली. त्या तुमच्या पोटात चुकायचं काय कारण? म्हणून सर्व तुम्ही बघा, जवा पंचगंगेला वसंतदादा साखर कारखाना बघा वाढला, बघा नागेवाडीचा बघा, तुर्ची बघा. चला भोईंद्रा साखर कारखाने चुकीच्या मार्गाने गेले तर सभासद देशोधडीला लागले. तुम्ही जाऊन बघा, चौकशी करा, पावले पै आहे काय परिस्थिती आहे तिथल्या सभासदाची विचारा. तसं जर सह्याद्रीचा 50 वर्ष झाली, बाळासाहेब पाटील 25 वर्ष आमदार, 25 वर्ष चेअरमन, आणि तुम्ही सांगता खाजगी साखर कारखाने. यांची टोळी आहे खाजगी साखर कारखान्याची. त्या खाजगी साखर कारखान्याने हे सह्याद्रीला मोडायचा. मग आपण म्हणू दे तर आम्ही म्हणतो कायदा जावा की धावरवाडीला जावा त्यांच्या साखर कारखान्यात खाजगी. मी अजित पाटील हो, माझ्या उसाला तोड कर हे बाहेर हो.
तसं तुम्ही सह्याद्रीवर जावा, चेअरमन साहेब माझ्या उसाला तोड कधी, तुमचा नंबर कधी, असं जा म्हणतील का बाहेर? हा फरक आहे. कारण सह्याद्री कारखान्याचे तुम्ही मालक आहात, बाळासाहेब मालक नाही. तसे खाजगी साखर कारखान्याचे हे मालक आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या गावाला बाळासाहेब तुम्ही सभापती पद दिलं, टाट्याच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्ता, आणि नामदेव पाटील या भागाचे पंचायत समिती सदस्य, सर्व तुषार एकदम हर हुन्नरी कार्यकर्ता. तरी बाळासाहेबांनी त्यांना न्याय दिला. आणि येणारी 5 तारीख फार लांब नाही. मला एखादं सांगितलं की फोन नंबर घेतायत, ऑनलाईन पैसे, काय गॅटमॅट करू नका, त्या पैसे अंगा उठतेली खेडेगावात झाला. जो सह्याद्रीची बेईमान वागेल का त्याच्या अंगावर पैसे उठणार. वागावच्या बैलावर देखील सांगतो, कारण आपल्याला कसं मी बोलतो म्हणजे साहेब पोटेल घेतो लगा, जर घडली नामदेव 5,000ला 2,000ला मेले की तुला खलास. माझा पोरगा इंजिनियर होणार नाही, डॉक्टरकडे जाणार, पैसाच मिळणार, 2,000 दर घ्यायचा घरी वयात. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, वागाव करत तसं बरं आहे, ब्रिटिश काळापासून पाहिजे पुढची धरणात असतो. परंतु चव्हाण साहेबांनी धोम बांधलं, तारी बांधलं, कलर बांधलं, त्यामुळं तुमच्या आमच्या नदीला पाणी आहे, 24 तास नदीला पाणी आहे. महाराष्ट्रात कुठेही नाही. हनबरवाडी धनगरवाडीत आला तुम्ही विषय काढला. आता आमच्याकडे हनबरवाडीचे बाळासाहेब सहकार मंत्री असताना पैसे दिले, अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 14 कोटी दिले. जाऊन रेकॉर्ड बघा. मी आणली काल फडणवीस फडणीची तुझी ओळख केली. आणि ऊस वेळेत एक्सपान्शन असं केलं. आम्ही मागणी केली सभासदांनी, आमच्या वेळेवर ऊस जायला पाहिजे. त्या कपॅसिटीत ऊस जात नाही, म्हणून एक्सपान्शनला परवानगी बघा. बाळासाहेबांनी गेल्या सरकारमध्ये एक्सपान्शनला परवानगी मागितली. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, भाजपचे ते काय सुभाष देशमुख सहकार मंत्री होते, बाळासाहेब गेले. अहो आम्हाला एक्सपान्शनची परवानगी द्या. नाही, आपण भाजपमध्ये येता का? तर बाळासाहेबांनी सांगितलं नाही, मी पीडी पाटील साहेबांचा मुलगा यशवंतराव चव्हाण यांचा विचारावरचा पाईक आहे, त्यामुळे भाजपमध्ये येणार नाही. आणि सुदैवानं बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले. ज्या साईने चेअरमन म्हणून अर्ज केला त्या साईने सहकार मंत्री म्हणून अर्ज केला नाही, आपल्याला एक्सपान्शनची परवानगी द्या. म्हणून आता तुमचा ऊस काय वेळेवर जात नाही काय? नाही जात, तू ये तोडायला. का घरी एक 4 वर्ष झालं अवघड आहे. 32,000 सभासद गॅसमेट वाजले 500. म्हणून आपण आता मी जास्त बोलत नाही. साहेबांना विस्तृत मार्गदर्शन करायचं आहे. शाकाहारी जेवण आहे. तर आपण हनबरवाडी धनगरवाडी 5 मिनिटं सांगतो. गोवी पूजनाला आले, पाणी पूजन. पाणी पूजनाला आले, 7 तास पाणी चाललं. आणि जे आपल्या आमच्या भगिनी गायकवाडवाडी असेल, साठेवाडी, पाडळी, पाणी येते. बायका आपल्या कळशी घेऊन, हांड घेऊन, नारळ, ब्लाउज पीस, काय चोळीचं खण, हळदी कुंकू, पाणी पुजलं. आणि 6 तासानं बघायला की जाताना साठेवाडीला गेलो, कुठं पुजले तिथे पुजल्या. तर ब्लाउज पीस आणि नारळ तिथंच, पाणी गेलं निघून. नुसतं इव्हेंट. या कारखान्याची निवडणूक आली म्हणून इव्हेंट. आम्ही 97 साली आमच्या अंगात आलो होतो निवडणुकीत, लढली. पण 97 नंतर विलास काका असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, काकांनी सांगितलं नाही पिढी पाटलाचा कारखाना चांगला चाललेला आहे, तिथं निवडणूक नाही. आणि निवडणुकीत जर निवडणूक लढली तर त्या निवडणुकीत कारखान्यावर आपल्या सभासदावर कर्जाचा बोजा येतो, खर्चाचा बोजा येतो.
पण बाळासाहेब निवडणूक लढली, अतिशय चांगलं झालं. तुम्हाला तुमची भूमिका मांडता आली आणि पुढली आमदारकीची नांदी आहे एवढं लक्षात ठेवा. मी वाघावकरांना सर्व परिसरातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, मी अतिशय पोटतिडकीने बोलतो की बघा, मी बोलतो म्हणजे मला काही चेअरमन करणार नाही, मी काही संचालक मला कोणीच करणार नाही. पण बाळासाहेबांच्या हातात कारखाना सुरक्षित आहे एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला जे कपशीचं चिन्ह आहे त्याच्यावर आपण शिक्का मारून आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करूया आणि 6 तारखेला गुलालात वाहन होऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो. मी माझं भाषण संपवतो. जय जय. धन्यवाद अप्पा. यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा वसा घेऊन पीडी पाटील यांचा वारसा ज्यांनी जपला ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे मनोगत व्यक्त करतील. त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता ज्यांनी मार्गदर्शन केलं अजितराव पाटील अप्पा, या तालुक्याचे माजी सभापती देवराजराव पाटील, नामदेवराव पाटील, पांडुरंग चव्हाण, माणिकराव पाटील, मार्केट माजी सभापती दाजी पवार, बजरंग पवार, जयवंतराव मानकर, राजेंद्र मोती, मिथुन शिंदे, सुरेश आंबेराव माने, बाळासाहेब रघुनाथ माने, कैलास आजुडे, गोविंदराव माने, भास्करराव गोरे, उद्धवराव फडकेप्पा, सागर बर्गे, दादासाहेब शिंगण, जयवंतराव मोहिते, दुर्गेश मोहिते, सुरेश माने बापू, संभाजीराव साळवे, सागर पाटील मुंडेकर. त्याचप्रमाणे आपल्या या सभेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पांडुरंग पवार, या गावचे नागरिक माजी सभापती प्रणव ताटे, शंकरराव विष्णू पवार, मारुतीराव पवार सर, आमचे एक सहकारी ॲडव्होकेट श्यामराव देशमुख, लक्ष्मणराव पाटील, गणपती पवार, प्रगती पवार, बाळासाहेब भार्गव पवार, काकासाहेब विलासराव पाटील, एस के पवार, भिकू पवार, मोहन पवार, सचिन पवार, सुभाष पवार, अर्जुन पुजारी, युनुस मुल्ला, SR पवार सर. त्याचप्रमाणे बाळासाहेब अंदा पवार, राजेंद्र पाटील, संदीप विष्णू पाटील, नथुराम पवार, अनिल ताटे, तुषार पवार, शिवाजी सुतार, रमेश पवार, पहलवान कृष्ण पवार, नथुराम पवार, दत्तात्रय पवार, सुनील पवार, संतोष पवार, मुसा मुल्ला, गौतम ताटे, हनुमंत महापुरे, आपल्या उमेदवार सौ सिंधुताई पवार, श्रीमती बाळूताई नरवडे, श्रीमती रुक्मिणी पवार, श्रीमती शोभा पवार, उपस्थित सर्व या परिसरात आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण सरकारी गावातली ज्येष्ठ मंडळी, सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रचाराची सभा आयोजित केली. आणि आज कराड तालुक्यामधली सकाळी मी मलकापूरची सभा घेतली, मगाशी तासवडी, त्यानंतर बेलवडी, पुन्हा इथं आलो. आणि इथं आल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की आपण नेहमी जिथं सभा होती तिथं आपली सभा होती, पण तुमचा उत्साह, तुमची गर्दी बघून मला अतिशय आनंद झाला आणि पूर्वीच्या निवडणुकीची मला आठवण झाली. राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक असले हे गाव, हा परिसर, आणि यामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं आपण चांगल्या प्रकारचं सभेचे आयोजन केलं. आपण सर्व जाणता आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारातून सह्याद्री कारखान्याची निर्मिती झाली. कारण कराड तालुक्यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ, कराड दक्षिण आणि कराड उत्तर. आणि कराड दक्षिण मध्ये आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ यांनी कृष्णा सहकारी कारखाना स्थापन केला. कराड उत्तर मधल्याही लोकांना, नेते मंडळींना वाटत कारखाना व्हावा, परंतु यानं त्या कारणानं कारखाना व्हायला विलंब झाला. आणि मग शेवटी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुण्याच्या सर्किट हाऊसला सर्व नेते मंडळींची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली. आणि मग यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न मोठा होता आणि याची जबाबदारी आदरणीय PD पाटील साहेबांच्यावर सोपवण्यात आली. आणि मग कारखान्याची जागा शोधणं हे काम सुरू झालं. आणि शिरवडेच्या रेल्वे स्टेशनच्या शेजारी
जास्त जागा शहापूरची, काही उत्तर कोपर्डेची, काही नरसीची, काही शिरोळ्याची अशा या जागेमध्ये सह्याद्री कारखान्याच्या उभारणी करायचा निर्णय झाला. सुरुवातीला 1250 मेट्रिक टनाने कारखाना आपला चालू झाला. पण त्यावेळी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला 10,000 टनावर जायचं आहे. लोकांना वाटायचं कसं शक्य आहे, 10,000 कसं जाणार. पण आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये कारखाना उभा करत असताना जी आपल्याकडे ऊसाची नोंद होती ती नोंद मी तुम्हाला आपल्या समोर सांगतो. यामध्ये विशेषतः यामध्ये मी या सर्व 50 वर्षाची माहिती आपल्या सर्वांच्या पुढे आणली. कारण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की निवडणुका म्हणजे लोकशिक्षणाचं काम असतं. आता 97 साली आपली निवडणूक झाली, त्यानंतर बहुतांशी निवडणुका बिनविरोध झाल्या, एखादी पार्टली निवडणूक झाली, त्यामुळे आपल्या पुढं या विषयावर व्यक्त होता आलं नाही. जनरल सभेला आपण येत होता, इतर काही कार्यक्रमाला येत होता, पण या निमित्तानं एक लेखाजोखा आपल्या समोर मांडायची संधी सुद्धा मला त्या निमित्तानं मिळाली. कारण आपण सातत्यानं आदरणीय पी डी पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. ज्या सुरुवातीला आपला कारखाना 74-75 साली आपला कारखाना सुरू झाला, त्यावेळेस आपल्याकडे नोंद होती 3,395 हेक्टर एवढी नोंद होती. आपण गळीत केलं, ते गळीत आपण केलं 1,57,561 टन एवढं गळीत केलं आणि हेक्टरीत पण आपलं 74.180 टन. दुसऱ्या वर्षी आपण 75-76 साली आपल्याकडे नोंद झाली 3,875 हेक्टर. आपण गळीत केलं 2,234 टन एवढं गळीत आपण त्या ठिकाणी केलं. हेक्टर उत्पन्न 75 टनाच्या दरम्यान झालं. आणि 74-75 साली 2 लाखापेक्षा अधिक गळीत करणं हे मोठं आव्हानात्मक काम होतं. आणि अशा या सुवर्ण क्षणासाठी, कारण कारखान्याची मूळवेळ आदरणीय चव्हाण साहेबांनी रोवली, मुळे आदरणीय चव्हाण साहेबांनी टाकली, आणि मग 2 लाख गळीत झाल्यानंतर चव्हाण साहेब कारखान्यावर आले होते. आणि एक पद्धत असते की कारखान्याच्या किंवा एखाद्या बँकेच्या पतसंस्थेच्या ठिकाणी एक व्हिजिट बुक असतं आणि त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याचा शेरा लिहायचा असतो. चव्हाण साहेबांनी लिहिलं 2 लाख टनाचे गळीत पूर्ण ज्या दिवशी पूर्ण झाले त्या या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगाने भेट देऊ शकलो याचा आनंद आहे. श्री पी डी पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन. साखर कारखान्याच्या तज्ञांच्या मते ही कार्यपूर्ती उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे. पुढे चव्हाण साहेबांनी लिहिले, चिकाटीने, संयमाने व जाणतेपणाने विस्तार योजनेचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मार्गात अडचणी आहेत, पण अडचणी केव्हा नसतात. माझा विश्वास आहे श्री पी डी पाटील व त्यांचे सर्व सहकारी या अडचणीवर मात करतील. या यशस्वी मार्गक्रमणाने मला मनस्वी आनंद आहे. पुढच्या वाटचाली संपूर्ण शुभेच्छा. खाली सही आहे यशवंतराव चव्हाण. मराठीमध्ये 8 मे 76. 8 मे 76 ला आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की भविष्याचा विचार करता विस्तारावर करणं गरजेचं आहे. किती दूरदृष्टी मोठी असेल त्या काळामध्ये. चव्हाण साहेबांनी एक दुसरी गोष्ट केली की संचालक मंडळाला सूचना केली, तुम्ही निवळ कराड तालुक्यावर एक कारखाना चालवू शकाल, पण तुम्ही जर आसपासचे तालुके त्यामध्ये घेतले तर त्या लोकांना विश्वास निर्माण होईल. मग खानापूर तालुका, 56 गाव, त्याचप्रमाणे खटाव तालुका, 36 गाव, कोरेगाव तालुका, सातारा तालुका, कराड उत्तर, मुळसा पूर्ण आणि पुन्हा केशापासून तांबे, आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, सापुडी, मोकळेपर्यंतचा भाग याचा समावेश करणार. परिणाम काय झाला की लोकांना विश्वास झाला. त्यावेळी काही एवढे कारखाने नव्हते. कारखाना असल्याशिवाय लोक ऊस लावत नव्हते. आणि मग दिवसेंदिवस आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं. मी सर्व 50 वर्षाची माहिती आपल्याला देणार नाही, पण तुम्हाला एवढं सांगतो की 1250 कारखाना अल्पावधीमध्ये 2,500 टनाचा करण्यात आला. त्याच पद्धतीने पुन्हा 5,000 टनाचा केला.
पुन्हा 7,500 टनाचा केला आणि 95-96 साली मी सांगतो आपल्यापैकी जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल की 95-96 साली आपल्याला नोंद होती 18,513 हेक्टर. आपण गळीत केलं 12,50,748 टन आपण गळीत केला. वर्षाचे दिवस 365 हे आपल्याला शाळेत शिकवलेलं आहे आणि 365 दिवसापैकी 251 दिवस आपला कारखाना चालला. हे का शक्य झालं तर सहकारी कारखाना असल्यामुळे झालं. आज आपण बघतोय खाजगी कारखानदार आले पण थोडा रिकव्हरीचा डाऊनफॉल सुरू झाला, मार्केटमध्ये साखरे दर घसरले, कारखाना बंद करतात. पुन्हा पुढचं एक साल तुम्हाला सांगतो, ते साल आहे साधारणपणे 13-14चं साल आहे. त्या सालामध्ये काय घडलं की त्या वर्षामध्ये 13-14च्या 40वा हंगाम आपला झाला. त्या वर्षामध्ये आपलं हेक्टरी उत्पन्न हे 103 टन झालं. त्याच्या पुढच्या वर्षी 108 टन झालं, पुन्हा 114 टन झालं, पुन्हा 100 टन, पुन्हा 101 टन, 117 टन, 119 टन, 106 टन, 112 टन असं हेक्टरी झालं. गेल्या वर्षी 112 टन होतं, यावर्षी त्या दरम्यान राहील. तर सांगायचं तात्पर्य काय की ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं, त्याचप्रमाणे हेक्टरी उत्पन्न सुद्धा हे वाढत गेलं. आता तर परवा आपण पाहिलं असेल की AI टेक्नॉलॉजी नावाची एक टेक्नॉलॉजी इथे आदरणीय पवार साहेब टेक्नॉलॉजी आणतायत वसंतदादा शुगर इंडस्ट्रीच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये असं अपेक्षित आहे की हा ऊस आता साधारणपणे 1,200 टनापर्यंत हेक्टरी गेला पाहिजे. मग एवढ्या वाढणाऱ्या ऊसाचं गळीत करणं हे फार मोठं आव्हान आहे. अलीकडच्या काळामध्ये काय होतंय, एक प्रश्न मोठा आहे की अडसळीची लागणी मोठ्या होत आहेत. मी आता विजय माने यांनी उल्लेख केला, मी 100 सभा केल्या. अलीकडच्या 4-5 दिवसामधल्या सभा माझ्या जाहीर होत्या, त्याच्यावरच्या सभा मी जाहीर केल्या नाहीत. वकील साहेब, मी काय केलं की एखाद्या त्या गावात जायचं, एकदा कडेगाव तालुक्यात जायचं, दुसऱ्या दिवशी खटावला जायचं, पुन्हा सातारला जायचं, पुन्हा कराड, पुन्हा दक्षिण कराडला जायचं, पुन्हा असं क्रॉस चेक करत राहिलो. आणि जाऊन जर मोठं गाव असेल तर माईक कॉर्डलेस बरोबर जायचं, लहान असेल तर एखाद्या ठिकाणी बसायचं सार्वजनिक ठिकाणी. आणि मी सांगायचं की तुम्हाला कारखान्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही सांगा. आणि मग बहुतांश 99% लोकांचं एकच म्हणणं की आमचा ऊस वेळेवर जात नाही. आणि त्यामुळं ही गोष्ट आता माझ्या लक्षामध्ये आल्यामुळे मी तुम्हाला काय विचारलं नाही, तुमच्या मनात तो प्रश्न आहे तोच मी सांगितला, बरोबर आहे ना. हे का घडलं तर अलीकडच्या काळामध्ये पूर्वी आपल्याला आठवत असेल की पूर्वी आपण अडसरी लागण करायचं टाळत होतो. कारण का, पावसाळ्यामध्ये बैलगाड्यात ऊस न्यायचा, त्या मोळ्या सोलायच्या, वाकरी वडली असायची तिथं त्या ठिकाणी त्या मुळा टाकायच्या, 3 डोळ्याची कांडी मारायची, वाकरी वडली असायची त्यात ते डोळा लावायचे आणि अर्धी सरी भरेल एवढं पाणी तिथं द्यायचं. पाऊस जर पडला तर मग पाऊस पडला तर त्या ठिकाणी मग डाल पडायची, लागण खराब व्हायची आणि मग अडसाली लागण न करण्याकडे आपला कल होता. अलीकडच्या काळामध्ये रस्ते झाले, पाणंद झाले आणि त्याचप्रमाणे एक नवीन प्रकार आला की 1 डोळ्याचे रोप तयार केली जातात. रोप तयार केल्यामुळं त्या ठिकाणी रोप 100% वाचतात. आणि मग ज्याची नर्सरी आहे त्याला आपण फोन करतो की आम्हाला 1 एकर किंवा 2 एकराला रोप पाहिजेत. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, कुठल्या तारखेला देऊ. आपण सांगतो अमक्या तारखेला आमची सरी सोडून तयार होईल. आणि सरी सोडून तयार झाली की आपण सांगतो सरी तयार झाल्या, मग तो सांगतो लावून देऊ का नुसते पोच करू. आपण म्हणतो बरं झालं लावून देऊ, विषय भेटला. 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान 7,200 ते 7,500 हेक्टर एवढी अडसालीची नोंद होती. ही फक्त सह्याद्री कारखान्यावर होत नाही, अजिंक्यतारा कारखान्यावर हाच प्रकार आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर कृष्णा सहकारी कारखान्यावर हाच प्रकार आहे, सह्याद्री तो प्रकार आहे, राजाराम बापू सहकारी कारखान्यावर तोच प्रकार आहे, त्याचप्रमाणे वारणा सहकारी कारखान्यात तोच प्रकार आहे. आणि मग या ऊसाचं गळीत करणं हे मोठं आव्हान त्या ठिकाणी आहे. आपल्याला काही अडचणीमुळे विस्तार वाढ करायला वेळ लागला, परमिशन उशिरा मिळाली, 14 ते 19ला परमिशन आपल्याला मिळू शकली नाही. पण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला आदरणीय पवार साहेबांनी 19च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या राज्याचा सहकार मंत्री, पणन मंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री काम करायला संधी दिली. आणि आपल्याच कारखान्याची परमिशन जो प्रस्ताव प्रलंबित होता त्याच्यावर मी सही केली, मीच त्या ठिकाणी सही केली. आणि मग आपला DPR करायचं, प्लॅन एस्टिमेट करायचं काम सुरू झालं.
मी त्या काळामध्ये अजिंक्यतारा कारखान्याला परमिशन दिली, क्रांती सहकारीला परमिशन दिली. कारण सहकार वाढला पाहिजे, सहकारी कारखानदारी वाढली पाहिजे. का सहकारी कारखानदारी हे मानक असतात. आणि मग आपला डीपीआर त्या ठिकाणी तयार झाला. तो तयार झाला आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. स्टीलचे दर वाढले. शुगर कमिशनर शेखर गायकवाड साहेब होते. आपण ऍग्रोन जर वाचला असाल तर दर सोमवारी त्यांचा एक लेख असतो. आता ते रिटायर झाले. मग बऱ्याच कारखान्यांनी काय केलं की डीपीआर वाढलाय म्हटल्यानंतर त्याने असं केलं की एक पत्र दिलं की स्टीलचे दर वाढले तर आम्हाला डीपीआर मध्ये किंवा एस्टिमेट मध्ये रक्कम वाढवून द्या. त्याने दिली. मलाही ते म्हणलं की तुम्ही सुद्धा साहेब एक पत्र द्या. मी त्यांना सांगितलं की मी आज सहकार मंत्री उद्या आहे की नाही मला माहित नाही, पण मी नियमानं जाणार. पुन्हा नॅशनल फेडरेशनच्या लोकांना बोलवलं आणि पुन्हा प्लॅन एस्टिमेट केलं आणि नंतर मग त्या कामाला आपण सुरुवात केली. त्या कामाला सुरुवात केल्यानंतर कर्ज वगैरे करणं याच्यावर मी पुढे बोलू. त्या ठिकाणी टीका मोठी केली जाते. किती कर्ज येईल तुम्हाला सांगतो. 750 कोटी कुठला आकडा काढलाय कोणाच ठाऊक, मी सांगतो तुम्हाला पुढे त्या ठिकाणी. आणि मग काम आपण सुरू केलं. दुर्दैवानं 23 मे 23 ला एक मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये एक शेड आपलं कोलॅप्स झालं, नुकसान झालं, वेळ गेला. सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही आणि पुन्हा काम आपण सुरू केलं. आणि मग ते काम यावर्षी जवळजवळ पूर्ण झालं. 150 टनाचा बॉयलर आहे, नवीन टर्बाईन त्या ठिकाणी आहे. मूळ काय आपलं आहे तर मूळ आपला 2500 टनाचा एक प्लांट आहे. त्या मिल आहे, त्या मिलच्या पुढे त्याचा बॉयलर आहे. तो 74 सालचा आहे. तो आपण स्टँड बाय ठेवणार आहोत. शेजारी आपण 93-94 दरम्यान एक 5000 टनाचा प्लांट टाकला टेक्समॅको कंपनीचा. त्याचे बॉयलर समोर आहेत. तो प्लांट आपला चालू आहे. नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये एक आपण 5 नंबरची एक मिल टाकली आणि त्यावर तो प्लांट साधारणपणे 7-7,500 टनांनी चालतो. आपल्याला काय करायचं की जुना 74चा प्लांट हा स्टँड बाय ठेवायचा आहे आणि हा 7-7,500 टनाचा प्लांट आपण चालवायचा आहे. आणि नवीन जो प्लांट आहे तो 100% आपण चालणार आहोत. आता यामध्ये तज्ञांची मतं काय असतात की आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन करणे हा एक प्रकार आहे. पण जुन्यामध्ये जर त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर ते सूट होईल असं सांगता येत नाही. कारण जुनं स्ट्रक्चर आहे, गंधक असतो, त्या ठिकाणी ज्यूसचा वापर मोठ्या प्रमाणात झाला असतो, ते गंजलेलं असतं, टाक्या कंपोज झाल्या असतात आणि मग ते सूट होत नाही. मग मी काही ठिकाणी चौकशी केली की बाळासाहेब थोरात साहेब त्यांनी काय केलं की शेजारी नवीन प्लॅन्ट टाकला. त्यांचा आपल्या अगोदरचा कारखाना आहे आणि मग तसा निर्णय घेतला की शेजारी उत्तरेला नवीन प्लॅन्ट टाकायचा आणि तशा प्रकारचं काम आपण केलेलं आहे. मूळचा आपला प्लांट आहे तो प्लांट आहे त्याचा जो फायबरायझर आहे जिथे ऊस बारीक केला जातो ते टर्बाईनच्या साहाय्याने फिरतं, त्याचा बारीक भोगा केला जातो. 5 मिल आहे, त्या 5 मिल सुद्धा टर्बाईनच्या साहाय्याने फिरवल्या जातात आणि त्यातून रस बाहेर काढला जातो. आता नवीन टेक्नॉलॉजी काय आहे? नवीन टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिकच्या साहाय्यानं मोटरच्या साहाय्यानं कारखाने चालतात. आपण काय केलंय की या प्लांट मध्ये वजन काटे नवीन, त्याचप्रमाणे गव्हाण नवीन, फिडिंग टेबल नवीन, क्रेन नवीन, फायबरायझर नवीन, 5 मिल घेतलेले आपण. बॉइलिंग हाऊस नवीन आहे, बॉयलर नवीन आहे, टर्बाईन नवीन आहे. आणि हे सगळ्या फायबरायझर म्हणजे उसाचा बारीक भुगा केला जातो ते ठिकाण आणि 5ही मिल या इलेक्ट्रिक ड्राईव्हच्या साहाय्याने फिरणार आहे. परिणाम काय होणार आहे? आवाज कमी, इफिशियन्सी चांगल्या प्रकारची वाढेल, उसामधली जास्त साखर काढली जाईल, मोडतोड कमी होईल आणि त्याचा फायदा. आणि नवीन बॉइलिंग हाऊस घेतले, नवीन टेक्नॉलॉजी घेतल्या आणि त्यामुळे साखर सुद्धा चांगल्या प्रकार, आताची साखर काही खराब नाही पण याहीपेक्षा चांगल्या प्रकारची साखर तयार होईल अशा प्रकारचा हा प्लॅन्ट आहे. आता त्याचा बॉयलर 150 टनाचा आहे. त्याची पद्धत अशी असते की बॉयलर एकदा पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्या बॉयलर मध्ये बरेचसे पार्टिकल असतात, लोखंडाचे असतात. त्या बॉयलरचं फायरिंग करायचं, मी बॉयलर पेटवायचा आणि स्टीम तयार झाली की ती हवेत सोडायची. जी टर्बाईनला जोडायची असते त्याऐवजी हवेत सोडायची 25 वेळा. आपल्याला काही वेळेला आवाज सुद्धा आला असेल रात्री अपरात्री की मोठ्या प्रमाणामध्ये. 16 वेळा ही त्या ठिकाणी स्टीम सोडण्यात आली. दुर्दैवानं त्या बॉयलर मधून जो धूर जातो तो धूर जात असताना तिथे राग घेऊन जातो
आणि त्या बॉयलर पासून 70-75 फुटावर एक EPS नावाची सिस्टीम आहे. ते त्या सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी तो धूर जातो. तिथं सिस्टीम अशी आहे की तिथं हॅमरचे ठोके चालू असतात, राख खाली पडती आणि फक्त धूर त्या चिमणीमधून वर जातो. दुर्दैवानं त्याचा अपघात झाला, ती सिस्टीम बस्ट झाली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. एक त्या ठिकाणी वर्कर पकड वर घेऊन निघालता, तो भीतीने त्याला उडी मारली, त्याच्या पायाला लागलं. 100 फुटावर 2 त्या ठिकाणी कामगार कन्व्हेअर बेल्टवर काम करत होते. एकानं भीतीनं खाली उतरत असताना तो घसरून पडला, दुसरा त्या पोलवरून उतरत असताना त्याच्या पायाला थोडंसं फाटलं. त्या ठिकाणी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग तिथं कार्यकारी संचालक, फॅक्टरी मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर गेले. मी फोन केला, ते म्हणले तब्येत ठीक आहे, संध्याकाळी डिस्चार्ज होईल. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये मी कारखान्यावर गेलो, एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा. तिथे गेलो, ते थर्मॅक्स कंपनी मोठी जगप्रसिद्धी, त्याच्या अधिकारी आले, त्यांच्याशी चर्चा केली. आणि मग त्यांना विचारलं असं कशामुळे घडतं, तर त्यांचं म्हणलं की पोकळी निर्माण झाली, ऑक्सिजन घेतलं असं घडतं. मग असं कुठं घडलंय का, तर त्याने सांगितलं शेवटी थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे. नुकसान झालंय दिसतंय, रागा करून चालत नाही. मग त्याने सांगितलं नंदी शुगरला कर्नाटकमध्ये असं घडलं, दौंडला घडलं होतं, माळेगावला घडलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये अशा काही घटना घडतात. आणि आता त्याचं काम मग दुसऱ्या दिवशी त्याने ते उतरायला सुरुवात केली, ते काम त्या ठिकाणी होईल. जे पेशंट आपले ऍडमिट झाले होते त्यांना बघण्यासाठी काही लोक गेले. जायला पाहिजे, शेवटी आपला जर काही पाहुणा, नातेवाईक, मित्र कोण जर आजारी असतील तर आपण जायला पाहिजे. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा जातो हॉस्पिटलमध्ये पेशंट बघायला जातो. पेशंट बघायला गेल्यानंतर ज्याला बघायला जायचं तर दुसरेच आपल्याला ओळख देतो पेशंट. आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो, मोबाईलची ओळख काय, पण त्याच्याशी बोलायला लागतं शेवटी, कारण नेता म्हणून आम्हाला लोक ओळखतात. आम्ही बोलतो, चौकशी करतो. पण अलीकडे प्रकार काय झालाय की कुठेही जायचं झालं तर शूटिंग काढत जायचं, शूटिंग घ्यायचं त्या ठिकाणी. आणि मग काही जण गेले, पेशंट बघायला गेले, शूटिंग घेतलं, शूटिंग घेऊन त्या पेशंटची चौकशी केली आणि परत आले. त्या ठिकाणी 2 बिहारचे होते, एक UPचा त्या ठिकाणी कर्मचारी होता, त्याला डिस्चार्ज संध्याकाळी मिळाला. मग आमचा प्रश्न असा आहे की जर कारखान्याच्या रुग्णाची एवढी जर तुम्हाला दया येत असेल तर 21 सालच्या महाशिवरात्रीला कराडमधल्या कराड हॉस्पिटलमध्ये एक चीफ केमिस्ट मरण यातना भोगत होता. त्याला का तुम्ही बघायला गेला नाही? तुम्ही जायला पाहतो ना. शेवटी तिथं तुझा माणूस काय का सह्याद्री कारखान्यात निवडणूक आली म्हणून सह्याद्री कारखान्याबद्दल अपप्रचार करण्यासाठी तुम्ही जातात. शेवटी राजकारण म्हणून या कारखान्यात तुम्ही पाहू नये, आम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी पाहिलं नाही. आपण आता पुढच्या वर्षी हा आपला कारखाना साधारणपणे 11,000 टनांनी चालेल. 11 म्हणजे त्याच्या 110% म्हणजे 12,000 टनांनी चालेल. त्यासाठी 13,000-13,500 टनाची आपल्याला ऊसाची तोड करावी लागणार. त्याच पद्धतीने आपण दराची परंपरा कायम ठेवलेली आहे. आता 32,000 दर आपण दिला, दरवर्षी परंपरा ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने वजन काटा आपले सगळे अचूक आहे. वजन काट्यात आपण कधी काही केलं नाही. पण आम्ही संचालक, तुम्ही विश्वास व्यक्त आमच्यावर करता, आम्ही प्रामाणिकपणे काम करू. 1 वर्ष असं घडलं की साखर जास्त झाली, ठेवायची कुठं प्रश्न होता. आदरणीय PD पाटील साहेबांनी 11 लाख क्विंटलच्या गोडाऊनची सोय केली, त्याच्यापेक्षा जास्त झाली, जवळजवळ 22 लाख क्विंटल साखर झाली. आणि 22 लाख क्विंटल कारखान्याच्या मागं आणि पुढे साखर ठेवली. पुढे ठेवल्यामुळे साहजिकच कारखान्याची इमारत जाता येता दिसत नव्हती. दिसायची, कधी दिसायची नाही, पुढे गेली दिसायची. मग माझ्यावर टीका सुरू झाली, याला काय कळत नाही, त्याला व्यवहार ज्ञान नाही. पण ठीक आहे, टीका तर केलीच पाहिजे शेवटी, पण आरोग्य कशाला बोलायचं, त्यावेळेच्या नेत्याने केली. मी कुणी केली नाव घेत नाही त्या ठिकाणी. आणि मग उत्तर तर दिलं पाहिजे. बरं, आपण सुसंस्कृत आहोत, चव्हाण साहेबांच्या विचारानं आहोत. मी एवढंच सांगितलं की गोष्ट खऱ्या साखर जास्त झाली, पुढे ठेवलेली आहे, पण मालकाला दिसावं अशी ठेवलेली आहे. मागच्या मागे साखर कुठं गेलेली नाही ना. फायदा काय झाला आपल्याला की पुढच्या वर्षी साखरेला दर चांगला आला. आपण साखर विकली त्यावेळी राज्यामध्ये 2800-2900 रुपये दर होता. आपण त्या वर्षी 3260 दर एवढा दिला शेतकऱ्यांना. हे का झालं शक्य? आपण साखर शिल्लक ठेवल्यामुळे त्या ठिकाणी शक्य झालं. आणि मग अशा प्रकारचं काम चालू असताना आपली एक डिस्टिलरी आहे, ती 50,000 लिटरची जुनी डिस्टिलरी आहे. नंतरच्या काळामध्ये शासनानं सांगितलं की जे कारखाने पासून इथेनॉल तयार करतील त्यांना आम्ही व्याजामध्ये निम्मी सवलत देऊ. आणि त्याप्रमाणे आपण एक
साधारणपणे 1 लाख लिटर इथेनॉल तयार होईल एवढा एक प्लॅन्ट आपण हातामध्ये घेतला आणि नॅशनल फेडरेशन जे आहे ते त्याचे प्लॅन एस्टिमेट करतात, त्यांच्याकडून आपण त्याचा प्लॅन एस्टिमेट त्याला DPR म्हणतात तो केला आणि त्याची किंमत त्यांनी सांगितले 132 कोटी 22 लाख एवढी सांगितली. कारखान्याने त्यामध्ये 113 कोटी 91 लाख हे जिल्हा बँकेकडून, सातारा जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलं. स्वनिधी 10 कोटी 13 लाख घातला आणि जी डिस्टरी 132 कोटी 22 लाखात होणार होती ती आपण 124 कोटी 4 लाखात उभी केली. 8 कोटीची बचत केली. तो प्लॅन गेल्या वर्षी चालवला, त्याच्या आदल्या वर्षी ट्रायल घेतली. गेल्या वर्षी जो चालला त्यामध्ये आपण इथेनॉल तयार केलं. नंतर सरकारनं सांगितलं की साखर कमी होईल, तुम्ही इथेनॉल बंद करा, त्या BE पासून RS किंवा ENA करा. ते आपण घेतलं आणि ते घेतल्यानंतर आपण गेल्या वर्षी साधारणपणे त्यामध्ये आतापर्यंत 35 कोटी 40 लाखाची कर्जाची परतफेड केली आहे. आज 31 मार्च आहे, आज एखादा हप्ता जाईल आणि त्यामुळं निश्चितच आपण जर बघितलं तर कर्ज पण शेवटी असं आहे, कर्ज कोणाला मिळतो? ज्याची पद आहे पद त्याला कर्ज मिळतो, कोणाला मिळत नाही. आणि सहकारी कारखान्याला कर्ज देत असताना काय बघितलं जातं की त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस किती आहे, स्वतःचा ऊस म्हणजे स्वतःचा. आपण लिफ्ट इरिगेशन केला, कृष्णा कोयना नदीवर लिफ्ट इरिगेशन केला. त्याचप्रमाणे अर्पणच्या कॅनलच्या माध्यमातून पाणी आलं. तारी धरण झालं, उरमडी धरण झालं, कनेर झालं, धोम झालं, यामुळे कृष्णा नदीला पाणी आलं. आपण वाघावकर नशिबान आहात की गिरणाच्या काळामध्ये खोडशी वगैरे बांधलेला आहे आणि त्या इथल्या लोकांची सोय चांगल्या प्रकारे झाली. मग ते बघितलं जातं ऊस किती आहे आणि मग कर्ज दिलं जात आणि मग तशा प्रकारचं कर्ज आपण घेतलं. आपण नवीन प्लॅन्ट उभा करत असताना तिथं आपण जे कर्ज घेतलं ते आता काय अपप्रचार केला जातोय की 750 कोटीचं कर्ज घेतलेलं आहे. माझं म्हणणं असं की एवढं कर्ज असं तुम्ही जर सांगता, कर्जाची सभासदांना भीती घालता, तर तुम्ही का इलेक्शन मध्ये लक्ष घालता? आम्ही आहे ना समर्थ कर्ज काढायला. साधारणपणे आपला जो DPR झालेला आहे, तो DPR झालेला आहे 448 कोटी 21 लाखात झाला आहे आणि आतापर्यंत प्लॅन पूर्ण झाला. आपण कर्जाची उचल केली आहे 384 कोटीची केली आहे, त्यात स्वबचत केलेली आहे. त्याचप्रमाणे त्याचे अजून हप्ते सुरू झाले आहेत. आता क्रशिंग सुरू झाल्यानंतर त्याचे हप्ते सुरू आणि 7 वर्षामध्ये नील करायचं आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो, उदाहरणार्थ सांगतो इथं की एखाद्या व्यक्तीने समजा आपल्या पूर्वी एक 30 वर्षापूर्वी समजा एक 2-2.5 लाख रुपये खर्च करून या खोडशीवेर मधलं पाणी आपण जर आपल्या शेतामध्ये 2-2.5 हजार फूट पाईपलाईन केली असेल, एकदाच कर्ज आपण घेतलं, 5 HP मोटर टाकली. आतापर्यंत आपण काय करतोय की त्या 2-2.5 लाखाच्या कर्जावर आपण उत्पन्न घेतो ना. कारखान्यामध्ये सुद्धा एकदा प्लांट उभा केला की त्याच्यापासून उत्पन्न सातत्याने मिळत असतं ना. आता परवा मी तळबीडला याला होतो मी चरेगावला, तिथली 35 वर्षापूर्वी स्कीम झाली. तिथल्या सचिवांना विचारलं किती खर्च झाला, त्याने सांगितलं 35 वर्षापूर्वी 2 कोटी 80 लाख रुपये ती स्कीम उभी करायला खर्च आला. या वर्षी जो चरेगाव, खालकरवाडी, शितळवाडी, भवानी माता नगर मधला जो ऊस सयाजी कारखाना आला, त्या टनेजला गुणिले 3204 केलं. 50 रुपये अजून आपण देणार आहोत, पण मी म्हटलं 3204 न गुण तो आकडा किती होतोय, तो 15 कोटी अधिक काहीतरी आला. आणि 30% ऊस बाहेर गेलाय, मग ते 5 कोटी धरा समजा, म्हणजे 2 कोटी 80 लाख रुपये 35 वर्षापूर्वी घातल्यानंतर गावामध्ये 20 कोटी रुपये या वर्षी आले. दरवर्षी येतात पैसे. यामध्ये काय घडतंय की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडलं, स्थानिक रोजगार निर्माण झाला, लहान सहान उद्योग सुरू झाले. तसं कारखान्याचं आहे, उगीच भाव केला जातो. सगळेच कारखाने खासगी असं कुठला कर्जाशय होत नाही. आपण एकदा ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पुढील 50 वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेणार आहोत. आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि बघ्याची बचत होणार आहे. त्यामध्ये सामान्य 8-9 कोटी किंवा 10 कोटी पर्यंतची दरवर्षी आपल्याला निव्वळ बघ्यास मधून पैसे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे साखर चांगल्या प्रतीची होणार आहे. त्या साखरेपासून सुद्धा चांगल्या प्रकारचे पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि प्लॅन्ट अतिशय स्मूथ चालेल, मोडतोड कमी होईल. जुना टेक्समेकोचा प्लॅन्ट, हा प्लॅन्ट आपण सुरू करणार आहोत आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चित असा की कर्जाची कोण भीती घातच असेल तर आपण निश्चित असा की तुम्हाला विश्वास देतो, खात्री देतो की आपण चांगल्या प्रकारचं काम करू. आता त्यांनी दुसरा आकडा जो काढला ना
त्यामध्ये असं आहे की कारखान्याकडे 2 प्रकारचे अकाउंट असतात. त्यामध्ये एक्सपान्शनसाठी घेतलेलं कर्ज आणि माल तारण म्हणून घेतलेलं. माल तारण म्हणजे काय की साखरेचं एक पोतं तयार झालं, गोडाऊनला गेलं की जिल्हा बँक त्याला पैसे देते 3400 रुपये. 3400 व्हॅल्युएशन धरले जाते, पण देताना मात्र 90% रक्कम देते, 10% व्याजाला ठेवतात बाजूला. आणि मग असं आपल्याकडे 23/3 साखर आपल्याकडे किती होती शिल्लक कालच्या 23 तारखेला 9,71,086 क्विंटल्स आपल्याकडे साखर. आणि त्यामध्ये त्याची किंमतची 10% वजा जाता उचलपात्र रक्कम किती आहे 297,15,00,000 रुपये. आपण उचलले किती 289,15,00,000 आपण उचलले. आता ती साखर जशी विकली जाईल, आता साखर विकली जाते साधारणपणे 3600, 3700, 3700 विकली जाते. आणि तर तो वाढावा आपल्याला मिळणार आहे. हे कर्ज त्या ठिकाणी नाही. दुसरा इथेनॉल आपल्याकडे शिल्लक आहे, ते 20,78,738 लिटर्स आहे. त्याचा दर आहे 60 रुपये 73 पैसे आहे. त्याची किंमत होत्या 12,61,00,000 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याकडे अल्कोहोल आहे, त्याचा दर आता झालाय 60 रुपयाच्या अंदाजे दरम्यान झालेला आहे. ते 22,98,689 लिटर आहे. त्याची किंमत होत्या 13,79,00,000. त्याच्यावर आपण फक्त 2 कोटी कर्ज घेतलेलं आहे. आणि आता डिस्ट्रिक्ट बंद आहे 2 दिवस, पण अजून पुढे 1 महिना डिस्ट्रिक्ट चालणार आहे. कारण आपण काय केलंय की त्या डिस्ट्रिक्टसाठी एक नवीन बॉयलर घेतलेला आहे. जो आपल्याला इथून जो पांढरा धूर दिसतो ना, तो पांढरा धूर म्हणजे डिस्टिलसाठी घेतलेला 35 टनाचा बॉयलर आहे. पांढरा धूर काय येतो तर बगॅस बरोबर स्पेंडवा जाळलं जातं आणि त्यामुळे पोल्युशन कमी होतं. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला शिल्लक असलेले मोलॅसेस आणि बगॅसच्या माध्यमातून 1 महिना त्याचं प्रोडक्शन 1,10,000 साधारणपणे 1,00,000 ची कॅपॅसिटी आहे, पण 1,10,000 पर्यंत मिळते. मग 1,00,000 गुणिले 60 रुपये करा, दिवसाला एवढं उत्पन्न आपल्याला वाढत राहणार आहे. त्यामुळे कर्ज कुठल्या प्रकारचं नाही. आपण जर या सगळ्या मालाची किंमत बघितली 356 कोटी आपल्याकडे किंमत आहे, आपल्याकडे माल आहे. हे पैसे आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि त्यामुळं आपण चिंता कुठली करू नका. आपण साखरची गोडाऊन जे मूळ होते ते साधारणपणे 11,00,000 क्विंटलची होती. साखर बाहेर ठेवली, त्याचं मी मगाशी सांगितलं, ती विकल्यामुळे आपण चांगले दर दिला. आपण नवीन प्लॅन मध्ये काय केलेलं आहे की 3.5 क्विंटलचं एक आणि 1.5 क्विंटलचं एक गोडाऊन आपण बांधलेलं आहे. म्हणजे 11 + 5 16,00,000 क्विंटल साखर आपण ठेवू शकतो एवढी क्षमता आपण तिथे निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे आपण आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी 18,000 टन मोलॅसेस शिल्लक राहिले एवढी टाक्या बांधलेल्या आहेत. आपण अलीकडच्या काळामध्ये 5-5 लाख टनाच्या 2 टाक्या बांधल्या मोलॅसेसच्या. RACNचा स्टॉक आहे. आणि आपण काय करतो, मी व्यक्तिशः साधारणपणे टीव्हीवर बघायचं, पेपरमध्ये वाचायचा, अंदाज करायचं मार्केट पुढे काय राहील, सण कुठला आलेला आहे, ब्राझीलला साखरेचं प्रोडक्शन किती आहे, यातनं निर्णय घ्यायचा. आणि मग साधारणपणे RACN असेल किंवा मोलॅसेस असेल हे विकताना आपण नेहमी जुलै-ऑगस्टला विकलेलं आहे. म्हणजे बाजारात ज्यावेळेस द्राक्ष बागाच्या सगळ्या द्राक्ष बागा संपतील त्यावेळी द्राक्ष बाग आपली आली तर आपला दर चांगला मिळतो. बाजारातला भाजीपाला कमी झाला, आपला भाजीपाला आल्यानंतर आपला दर चांगला मिळतो, त्यामुळे आपल्याला दर चांगला मिळतो. याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चित असं आपण एक चांगल्या प्रकारचं काम हे निश्चित केलेलं आहे. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. या वाघाव गावामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सातत्याने कैलास चव्हाण साहेबांचा, आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या विचाराची जोपासना केली आहे. या सर्व घडामोडीमध्ये या गावाचं फार मोठं योगदान सहकार राहिलेलं आहे. संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा राहिलेलं आहे. आणि याची मला निश्चित आठवण त्या ठिकाणी आहे. सुरुवातीच्या संचालक मंडळामध्ये अण्णाजी सावकारी संचालक होते, नंतर आपले विलासराव दादा त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्याच पद्धतीनं पंचायत समितीला सुद्धा आपण शिंदे वहिनी होत्या, आपल्या प्रणव ताटे यांना तर आपण सभापती पदाची संधी सुद्धा त्या ठिकाणी, त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. शेवटी गावाला न्याय देण्याची भूमिका राजकीय दृष्ट्या आम्ही जरूर त्या ठिकाणी घेतो. आता सुद्धा आपल्याला महिला प्रतिनिधी नात्याला संधी दिलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की मी सर्व भागामध्ये फिरलेलं अतिशय चांगलं वातावरण आहे. आणि लोकांच्या लक्षामध्ये आता आलेलं आहे की निवडणूक कशासाठी निवडणूक त्या ठिकाणी केली जाते.
ज्याचा आप्पांनी उल्लेख केला या ठिकाणी की विधानसभेचा पराभव ठीक आहे, पराभव जय पराजय हा त्या ठिकाणी राहतो नेहमीच. आणि मग जय पराजय त्या ठिकाणी राहत असताना पराभव झाला तर स्वीकारला पाहिजे, त्याला पुढे गेलं पाहिजे. पण विधानसभेत माझा बाळासाहेब पाटलांचा पराभव झाला आणि बाळासाहेब पाटील चेअरमन आहे म्हणून त्या कारखान्याची निवडणूक लढायची अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. ठीक आहे, घोषणा केली, लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत कारण लोकशिक्षणाचं ते काम आहे. पण नवीनच प्रकार आता आलेला आहे. अलीकडे काय झालं की राजकीय स्तर आता खाली 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 घसरत चाललेलं त्या ठिकाणी. आपण टीव्हीवर बघतो किंवा इतर ठिकाणी बघतो, अनेक प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी ते जातात. मग कारखान्यावरून जात असताना कारखान्याकडे बघून त्या ठिकाणी काही लोकांनी शड्डू मारला. मी समोर असता मारला असता ठीक आहे, मी म्हणलो ठीक आहे, मी तयार असं म्हणलो असतो. 32,205 मालक आहेत त्याचे. महाराष्ट्राला एक दिशा देणारं देशामधलं एक मोठं नेतृत्व त्याचा त्या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. त्यांच्याकडे बघून तुम्ही त्या ठिकाणी शड्डू ठोकता. 32,205 लोकांची तुमची लढत आहे. ही लढत बाळासाहेब पाटलांशी नाही, एवढ्या लोकांची तुमची लढत आहे, या आपण लक्षामध्ये ठेवा. राजकीय भाषा अलीकडे फार घसरत चाललंय. आता परवा मी आता खरं मला बोलायचं नव्हतं, आता काय झालं, आता भीती अशी वाटते एखाद्या घरी जेवायला काय खायला जावं का असं वाटतंय. परवा पालीत एक सभा झाली, एका नेत्याने एखादा वडापावच काढला. बरोबर झाला ना, तुम्ही आमचा वडापाव खाल्लाय, तुम्ही आमचा चहा पिला, कुठला प्रकार आलाय. मला काय कळलं झालं काय चाललंय काय. शेवटी हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, आणि त्या विचारांतून पुढे गेला पाहिजे. ठीक आहे, राजकीय परिस्थिती अलीकडे काय बदलली आहे, पण राजकीय दृष्ट्या आपण निर्णय घेत असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. मी तुम्हाला या माध्यमातून विश्वास देतो की भविष्यामध्ये आपल्याला ऊसाच्या बाबतीमध्ये जास्त त्रास होणार नाही. आपला शिरोडे तासोडे पूल झालाय, मूळ मागणी आपली भैरवाच्या मंदिरापासून त्या ठिकाणी मागणी होती, पूल व्हावा अशी नडशीला मागणी होती, पण तो पूल त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे दळणवळण सुद्धा आपलं जवळचं झालेलं आहे. आणि आता आपण जर बघितलं तर एक दुसरा प्रश्न काय आहे की आपण जर बघितलं तर एक मयत वारसची तुम्ही शेअर करत नाही असं माझ्यावर आरोप केला जातो. मला काय करायचं आहे, शेवटी ज्या कुटुंबानं या कारखान्यासाठी शेअर खरेदी केलाय, जे 250 रुपये स्वतःचे, 750 रुपये सोसायटीचे कर्ज इथून सुरुवात झाली, तुमचा हक्क त्यावर आहे, तो ट्रान्सफर आम्ही करतो ना. पण अलीकडे काय घडलंय की अलीकडच्या काळामध्ये 85 तक्रारी अशा माझ्याकडे आहेत की त्यामध्ये तुम्ही शेअर चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केला. आपण काय करतो की एखाद्या सभासदाचे कुटुंबीय आले तर आपण एक कागदाचा बंच द्यायचो की हे त्या सह्या करून तुम्ही घेऊन या. मग तक्रारी काय यायला लागल्या की तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेअर वर्ग केलेला आहे, ही माझी सही नाहीच, की माझा हक्क सोडपत्र नाही, अशा काही तक्रार येतात. आता आजीज आपणच्या गावची केस आली, ते कुटुंब त्या गावात पाहुणे आहे, तिथे एक भगिनी आपल्या सभासद होत्या, त्या वारल्यानंतर त्यांच्या एका मुलाच्या नावावर शेअर झाला. दुर्दैवानं तो मुलगाही वारला, दुसरा मुलगा आला, तो म्हणला की तो शेअर मला पाहिजे. मी म्हणलं आता कायद्यानं जो वारलेला मुलगा आहे त्याची पत्नी आणि त्याची मुलं बाळ त्याची वारस, मी तुम्हाला नवीन शेअर देतो, तुम्ही ऊस घाला. त्याचं म्हणणं नाही, मला तोच शेअर पाहिजे. असे प्रश्न निर्माण झाला, मी काय करायचं. आणि म्हणून आता स्टॅम्पच्या सह्यानं, शेवटी स्टॅम्पवर सह्या घेऊन तुम्ही येऊन त्या ठिकाणी द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की 1196 प्रकरण ही 8 वर्षामधले आहेत. 1196 म्हणजे 17-18 सालापासून अगदी 14 सालाची सुद्धा प्रकरण आहेत. एवढी प्रकरण त्या ठिकाणी, आम्हाला त्या ठिकाणी त्यामध्ये कुणाला अडवायचं नाही, पण त्याचा सुद्धा अपप्रचार हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अशा अफवापासून आपण सावध राहा. काही फेक नेरेटिव्ह केलं जातं, वजन करण्यात घोळ आहे, ह्याच्यामध्ये घोळ आहे, पण आता लगेच व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी येतं. त्याच पद्धतीनं काही इतर काय अपप्रचार केला जातो. मी तुम्हाला एक खात्री विश्वास देतो की आम्ही सर्व संचालक मंडळानं अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका घेतली आहे. कारण शेवटी तुमचा विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा लागू देऊन चालत नाही. आणि म्हणून मी त्या कारखान्याचा विश्वास म्हणून काम करतो. थोडा स्पष्ट बोलतो, ऊसाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट बोलतो, तो माझा दोष असेल. पण जर समजा मी उद्या मागं पुढं करायला लागलो तर हाणामाऱ्या होतील त्या ठिकाणी. गट ऑफिसर स्लिपवर बसला तो जाईल निघून त्या ठिकाणी. आणि शेवटी सरकारामध्ये काय असतं की सर्वांना समान न्याय हा त्या ठिकाणी असतो.
आणि त्या दृष्टीने आपण काम करतो. चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन आपण करतो. साखरेचं इथेनॉल आहे, मोलॅसेस आहे, त्याच पद्धतीने ENA आहे, RS आहे, त्याला चांगल्या प्रकारचा दर मिळतो. आणि या सर्व गोष्टीवर सातत्यानं माझं लक्ष त्या ठिकाणी राहतं. आणि तुमचा विश्वास म्हणून काम करत असताना तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम आतापर्यंत केलं आहे. मी माझ्या डोक्यामध्ये कधीही कारखान्याचं चेअरमन म्हणून सत्ता त्या ठिकाणी डोक्यामध्ये सुरू दिली नाही. मला आदरणीय पवार साहेबांनी 2.5 वर्ष सहकार व पणन मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायला संधी दिली. कोरोनाचा काळ होता, त्या ठिकाणी अडचणी आल्या, पण त्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं तर त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण चांगला हँड सॅनिटायझर तयार केला. फक्त 100 रुपये दिला. कारखान्यावर एक विलगीकरण कक्ष चालू केला. त्याच पद्धतीनं शिरवळ MIDC मध्ये स्टीलचा प्लांट होता, तो बंद पडला होता. मी पालकमंत्री, मी स्वतः शंभूराज देसाई साहेब, रामराय निंबाळकर साहेब, मकरंदाबा आम्ही गेलो. जिल्हाधिकारी शेखर सिंग होते. ते प्लांट बघितला. तिथे कॉम्प्रेसर होते, तिथे ऑक्सिजन तयार होते. मग तिथे गेल्यानंतर ते मालक म्हणला की मेरे से वर्कर अभी निकल गए, मैं कुछ नहीं कर सकता. मी उठलो, चहा घेतला, पुन्हा गेलो प्लांट मध्ये, बघितलं सगळे कॉम्प्रेसर आहे. मग येऊन सांगितलं की मी उद्या कारखान्याची टीम पाठवतो. मग कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर आणि कर्मचारी अधिकारी पाठवले आणि ते कॉम्प्रेसर चालू केले. पुन्हा कलेक्टरला सांगितलं आता सगळ्या कारखान्यातले असले कामगार काढून घ्या आणि मग तिथं ऑक्सिजन प्लांट चांगल्या प्रकारचा, म्हणजे जिल्ह्याची काही अंशी गरज भागू शकते. पालकमंत्री होतो, सहकार खातच माझ्याकडे होतं. अनेक लोक विषय मांडले यायचे, काही गमतीचे विषय यायचे. गमती आता शपथ घेतल्यामुळे त्या ठिकाणी काही बोलता येत नाही, पण राज्यामध्ये सहकारामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या, त्याचं हिअरिंग माझ्या पुढे चालायचं. मला वकील काय होता आलं नाही, पण जज म्हणून बसायची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. मोठमोठे वकील समोर यायचे, बऱ्याच कारखान्याच्या केसेस त्या ठिकाणी यायच्या, मग त्या गमतीशीर असायच्या. पण मी निर्णय देत असताना एक लक्षामध्ये घेतलं की विषयाला धरून निर्णय द्यायचा. हायकोर्टामध्ये उद्या गेलं प्रकरण, आपल्याला भटका बसता कामा नये, ही काळजी मी त्या ठिकाणी घेतली. बरं, जाता येताना कोरोना काळामध्ये तर मी जात असताना रस्त्याला माझ्याशिवाय कोण नसायचं, सगळा रस्ता मोकळा असायचा. पुढं मागं पोलीस गाडी, इथं आल्यानंतर सगळीकडे पोलीस गाडी असायची. मला आमचे मित्र म्हणायचे, साहेब तुम्ही काय सायरन वाजवत नाही, तुम्ही असं काय करत नाही. मी त्यांना सांगितलं पुढची गाडी, मागची गाडी, त्याच्या मागची PA गाडी ही शाश्वत नाही, शाश्वत फक्त बाळासाहेब पाटील आहे. डोक्यात शिरलं तर मग मात्र आपण लोकांपासून दूर जातो. आणि म्हणून आम्ही सामान्यांच्या वर राहून आपल्या सर्वांची सेवा करतोय. या निवडणुकीला आपली निवडणूक निशाणी ही कप बशी आहे. आणि कप बशी असल्यामुळं सर्वांच्या परिचयाचे चिन्ह आहे. आपल्याला 21 मतदान करायचं आहे. उमेदवार जास्त आहेत, 60 उमेदवार त्या ठिकाणी आहेत. आणि 60 उमेदवार असताना आपण सर्वांनी फक्त सांगायचं की जिथं कप बसलं तिथं मतदान करा. ते मोजत बसायला सांगू नका, कारण थोडंसं जमलिंग होऊ शकतं. 3 पॅनल समोर दिसत आहेत, काही अपक्ष अर्ज त्या ठिकाणी आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी PD पाटील पॅनलला सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे सर्वच तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण. काही गावामध्ये तर लोक इतका संघर्षाचे गट असताना विसरून आपल्या पॅनलच्या पाठीशी उभे आहेत. आणि लोक सहज म्हणतात की कारखाना हा चव्हाण साहेबांच्या विचारांना राहिला पाहिजे, त्या विचारानं कारखाना पुढे गेला पाहिजे, ही भूमिका आहे. कारण शेवटी मी जयपूरला गेलो, जयपूर नावी बुद्रुकला. तिथे गेल्यानंतर मला एका सभासदाने सांगितलं की आमच्या कारखाना टोळ्या इकडे का आल्या नाहीत. म्हणलं मला काय माहित का आलं नाहीत. त्याने सांगितलं की त्यांचा जर 2800 आपला 3204 त्यामुळे ते त्या ठिकाणी आले नाही. म्हणजे लोक स्वतःहून बोलतात कशा प्रकारचं त्या ठिकाणी काम आहे. आणि हे सगळं का शक्य झालं की आपण सह्याद्री कारखान्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी आतापर्यंत साथ आणि सहकार्य दिले. असं सहकार्य आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. भविष्यामध्ये याहीपेक्षा जास्त ऊस वाढेल, कारण महाराणाची जमीन आता उलिताखाली येते. प्रयोगार्थी तिथं चांगला ऊस मिळतो. AI टेक्नॉलॉजीमुळं आपल्या ऊसाचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि हे सगळं वाढत असताना त्याचं गैर करण्याचं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांच्या पुढे आहे. आणि तुमच्या सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या सहकार्यावर आम्ही हे आव्हान सुद्धा चांगलं केलो अशी खात्री का विश्वास या ठिकाणी देतो.
आणि सर्वांनी पुन्हा एकदा कपबशीला मतदान करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो। बऱ्याच वर्षांनी वाहगावमध्ये आपण चांगल्या प्रकारची सभा घेतली, याबद्दल सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण कार्यकर्ते यांना सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संबोधित। जय हिंद, जय महाराष्ट्र।